नमस्कार मित्रांनो, रॉयल शेती चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे. तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पी-एम किसान आणि नमो शेतकरी योजनेसंदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि बरेच सारे शेतकरी आम्हाला कमेंटमध्ये विचारत आहेत की दादा, नमो शेतकरी योजनेचा जे काही पुढचा हप्ता कधी येणार आणि नमो शेतकरी 7 हप्ता कधी येणार आणि पी-एम किसानचा 20 हप्ता येणार, हे 2 हप्ते एकत्र येण्यासाठी 2 कधी येणार? आणि या सगळ्यांचा प्रश्न उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि खरंच या पीक विम्याचा 10,000 रुपयाचा पी-एम किसान योजनेच्या निधीमध्ये काही वाढ झालेली आहे का? आणि नमूद शेतकरी योजनेमध्ये 6,000 रुपये 9,000 रुपये वाढ झाली का? आणि सगळ्या प्रश्नांचे उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाण्याचा प्रयत्न करणार. तर नमस्कार मित्रांनो, रोज व्हिडिओमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे. तर सर्वांनी एकत्र व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, नमो शेतकरी आणि पी-एम किसान योजनेचा पुढचा हप्ता योजनेकरिता तुम्हाला महत्त्वाची काही कामे करायची आणि तुमच्या यादी पहिलं काम करायचं आहे. तुम्हाला किसान कार्ड काढून घ्यायचं आहे. किसान कार्ड काढल्याशिवाय तुम्हाला पी-एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे जे काही पुढचे हप्ते येणार आहेत तर ते मिळणार नाहीत. आणि किसान कार्ड किंवा फार्मर आय डी ते हे बंधन कार्ड करण्यात आलेलं आहे. आणि यानंतर तर तुम्हाला पी-एम किसान योजनेची के-वाय-सी, तुम्ही जर के-वाय-सी केली नसेल तर तुम्हाला के-वाय-सी तुमच्या खात्यामध्ये पी-एम किसान नमो शेतकरी योजने हप्ते येणार नाही. आणि के-वाय-सी केला बंधनकारक असणार आहे. आणि याचबरोबर तुम्हाला आधार लिंक बँक खात्यामध्ये त्यांचं गरजेचं आहे, महत्त्वाचं आहे. आणि यानंतर शेतकरी मित्रांनो, आपण जर पाहायला गेलं तर जवळपास पी-एम किसान आणि नमो शेतकरीचे जे काही पीक विमा असेल तर ते लँडचा प्रॉब्लेम जर नसेल तर तुम्ही लवकरात लवकर लँडचा प्रॉब्लेम करून घ्यायचा आहे. आणि आता जर हे जर दाखवलं त्या शेतकऱ्यांना काय करायचं आहे की एकच काम करायचं आहे की त्यांना तहसील कार्यालयात कृषी अधिकारी काय कार्यालय आणि या ठिकाणी एका ठिकाणी लँडचा प्रॉब्लेम जे काय आहे तर यस करून करू शकता. आणि त्यामध्ये बरेच सारे शेतकऱ्यांना त्यामुळे हे सगळे काम करून यस करू शकता. आणि यानंतरचा बरेच सारे शेतकरी प्रश्न विचारतात की पी-एम किसान योजनेमध्ये सरकारने जे काही निधी वाढचं केलेला आहे तर बागेचं देशाचे जे काही पाहायला गेले तर जगदीप धनकर यांच्या माध्यमातून 6,000 रुपये 30,000 रुपये वाढवण्याची अशा पद्धतीने सांगितलं. आणि अशा पद्धतीने सूचना केंद्र सरकारने दिलेलं आहे. परंतु आता केंद्र सरकारने जे काही निधीचं पालन केलेलं आहे त्या शेतकऱ्यांचं काही संभ्रम निर्माण केले जाते. आणि पी-एम किसान योजनेमध्ये 6,000 रुपये 9,000 रुपये 30,000 रुपये असे येणार. आणि येणारा हप्ता 20 हप्ता 10,000 रुपयाचा मिळणार, अशा पद्धतीने सांगण्यात आलं होतं. परंतु आता पूर्णविराम झालेला आहे सगळ्यांचा. असा राज्याचा आणि देशाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. आणि पावसाळी अधिवेशनामध्ये जे काही काही बदल असेल तर ते बदलण्याचा प्रयत्न करू. आणि सध्या पी-एम किसानचा जे काही हप्ता येणार आहे तो फक्त 2,000 रुपये येणार आहे, असे हे मात्र कन्फर्म झालेलं आहे. आणि यानंतरचा मित्रांनो आपण पाहायला गेलं तर नमो शेतकऱ्यांचे बरेच सारे शेतकऱ्यांचा नमो शेतकरी योजनेअंतर्गत असेल आणि 6,000 रुपये शेतकऱ्यांना आता 9,000 रुपये मिळणार. आणि तर 24 फेब्रुवारी 2025 रोजी आपल्या जे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून त्यांनी अशी गोष्ट सांगितलेली आहे की मागच्या अर्थसंकल्पाची तरतूद करण्यात आलेले मंत्रिमंडळ बैठकीमध्ये झालेलं आहे. आणि हे निधीमध्ये वाढ करण्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचे तरतूद होण्याचं महत्त्व जास्त आहे. आणि घोषणा करून चालत नाही, तर कुठल्याही पद्धतीने तुमचं सरकारने केलेलं नाही. आणि येणारा 7वा हप्ता तोही 2,000 रुपये येणार आहे. आणि पी-एम किसान आणि नमो शेतकरी दोन्ही हप्ते हे फक्त 2,000 रुपये ते 4,000 रुपये असे मिळणार आहे. आणि बँक खात्यामध्ये जे काही असेल तर ते